गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनीनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा कालचा दिवस कसा होता? सनसेटची एक्सपायरी मे महिन्याची, पुऱ्या महिन्याची सगळी एक्सपायरी संपली. नवीन प्रवाह चालू होणार जून पासून, म्हणजे आजपासून चालू झालं, पण आज ईद असल्यामुळे मार्केट बंद आहे आपलं. आणि उद्या जूनच्या लेवल्स लागलेले आहेत. ऍक्च्युली जूनच्या लेवल तर पहिल्यापासून लागले आहेत, पण आपण जून पासून करतो कारण का आता नवीन चालू झालेले आहे. ओके, आज बघा 28 तारीख आहे, गुरुवार. उद्या शुक्रवार आहे. तुम्हाला काय वाटतंय उद्या काय होईल? ज्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी सांगितलं की मला उद्या ही एक रेड कॅन्डलची अपेक्षा आहे, ती पण छोटी नाही मोठी आहे. ओके, रेड कॅन्डल नाही, ग्रीन कॅन्डल बनली, पण ते कुठल्या प्रकारची बनली ते पण तुम्ही बघून घ्या. जे बिगिनर असेल त्यांना त्याच्यासाठी मी माहिती देतो. पण बाकी जी माझी फॅमिली आहे, जे माझ्याकडनं शिकलेले आहेत, सेशन समजलेले आहेत, कॅन्डल पॅटर्न समजले आहेत, कॅन्डलची जी घडणावळ असते, म्हणजे विक किती मोठा, बॉडी किती मोठी, त्याच्यावर कळेल तुम्हाला किती स्ट्रॉंग सेलर्स होते वरच्या लेवलला. मी तुम्हाला गेल्या हप्त्याच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, मार्केट डायरेक्ट वरती जात असेल ना तर मला पटणार नाही. मार्केटला आहे ना 800 ची लेवल टेस्ट करून वरती गेलं तर मजा येईल. तर काय माहिती का, ह्याला मी पुलबॅक बोलेन. आणि मार्केटनी जी परिस्थिती आता निर्माण केली, ती आता बुलिश मुवमेंट साठी मार्केट तयार होतंय. समजा बघा, वाघ पाठी येतो 2 पावलं, म्हणजे असं नाही की वाघ घाबरलाय, तो मोठी झेप घेण्यासाठी. तसंच मार्केट पण वरती जाते ना, तर पाठी येते, याचा अर्थ काय माहिती, तो मोठी झेप घेण्यासाठी जातोय. ओके, तर येऊया उद्याच्या दिवशी. उद्या बघा शुक्रवार आहे, मी मोस्टली ट्रेडिंग शुक्रवारचं अवॉइड करतो. मुवमेंट मोठ्या असल्या, जर ऑप्शन चेन, ओवाय रेशिओ, पीसीआर रेशिओ चांगले असले तर मी करतो, पण मोस्टली फ्रायडेचं अवॉइड करतो ना. प्रीमियम मोठे असतात आणि ट्रेडर बोलल्यावर 1 रुपयाचा हिशोब ठेवला होता, त्यामुळे मी मोस्टली ट्रेडिंग करत नाही. एक रिलॅक्सेशन असतो. आता माझी 4 दिवशी सुट्टी आहे, आजची गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 4 दिवस सुट्टी. याचा अर्थ काय, स्टॉक मार्केटमध्ये ना या सुट्ट्यांचा हिशोब काउंट होतच नाही. कारण का माहिती की स्टॉक मार्केट बंद असेल तर मी जाईन असं नाहीये. स्टॉक मार्केट चालूच दे. मला काय लागतंय, एक लॅपटॉप आणि माझा मोबाईल, तिसरी गोष्ट मेन इंटरनेट, बस. बाकी दुनियाच्या कुठल्याही कोपऱ्यावरती असेल, काहीच प्रॉब्लेम नाही मला. ठीक आहे, त्यामुळे बांधलो गेलो नाहीये मी. फ्री बर्ड आहे. फ्री बर्ड म्हणजे उडतं पंछी, आज इथे उद्या तिकडे, तिकडे कुठे पण. सेशन्स पण मी कधी कधी बस स्टॉप वरती या ट्रेनच्या या गार्डन मध्ये बसून घेतो. बाहेर फिरायला गेलो असेल फॅमिली बरोबर, स्वतः कुठे काय मीटिंग असल्या, अपॉइंटमेंट असल्या बाहेर, महाराष्ट्र बाहेर, महाराष्ट्र आतमध्ये पण, या गावाला गेलो असेल, तेव्हा त्या गोष्टी मी करतो. कारण आपला फ्रीडम आहे. म्हणून बोललो, स्वतःच्या पायावरती उभं राहण्याची ताकद घ्या. असं तुम्हाला सांगत नाही की उद्या उद्या ऑफिस सोडा, जॉब सोडा आणि डायरेक्टली ट्रेडिंगला नाही. पुरं 1 वर्ष ट्रेडिंग करायचं असतं. त्याच्यामध्ये जर तुम्हाला प्रॉफिट झालं, तुमचा पगार तुम्ही काढत असाल, तर विचार करा, ऑफिस करून तुम्ही 1 पगार काढत असाल 1 वर्ष, तर ऑफिसच्या नंतर जर फुल टाइम ट्रेडर झाला तर तुम्ही काय करू शकता? हा विषय माझा पण झालाय. ओके, पैसा खूप आहे, मेहनत पण तेवढीच आहे, रिस्क पण तेवढीच आहे, पण रिस्क घेतल्याशिवाय कुठले काम होत नाही. तर जरा उद्या मार्केट काय करेल याची कल्पना घेऊया. बघा, 5 मिनिटाच्या चार्ट वरती आपण जसं बोललो होतो की एक रेड कॅन्डलची अपेक्षा आहे. ओके, मार्केट रेड कॅन्डल तर बनवली नाही, ग्रीन कॅन्डल आहे, पण ती कुठल्या प्रकारची डेली आपल्याला कळेल. पण मार्केट आता रेंज बॉन्ड होतं हे नक्की. इकडनं 24,000च्या लेवलवरनं मार्केटने रिजेक्शन घेतलेलं आहे. ओके, असं बघायला गेलं ना, तर 15 मिनिटाच्या चार्ट वरती तुम्ही याल ना, तर तुम्हाला खूप काही गोष्टी कळतील. बघा, खूप काही गोष्टी कळतील. एक तर मेन गोष्ट, मार्केट ह्या रेंज मध्ये होतं पहिलं. ओके, आपण 840 ची लेवल काहीतरी पकडलेली, बरोबर आहे. त्यानंतर मार्केट एक खालची लेवल जी होती 380 400 पर्यंत होती. आता मार्केट ही रेंज तोडून वरती गेलंय, पण मार्केट खरंच वरती गेलंय का, या पॉझिटिव्ह झालंय का, हा निर्णय करणं जरासं अवघड आहे. तुम्हाला कारण सांगतो. ओके, मार्केटने ना आता जी ट्रेंड लाईन होती आपली, ती ट्रेंड लाईन तोडत आता मार्केट खाली गेलेलं आहे, बरोबर आहे. त्यानंतर मार्केटने ट्रेंड लाईन तोडून पण स्टेबल न होता मार्केट परत रिव्हर्सल झालंय. म्हणजे मार्केट हा सपोर्ट घेतलेला आहे, कुठला आहे, 800 800 900चा सपोर्ट घेतलेला आहे लगभग तरी. ठीक आहे, आता वरती काय होतं माहिती काय, वरती इथे तर तुम्हाला 24,000चा एक चांगलाच सपोर्ट, 24,080 पकडून घ्या, कारण हा आहे झाला ना 24,080, हा झाला. त्यानंतर डायरेक्टली मार्केट जाईल 300 पर्यंत, असा अंदाज 15 मिनिटात निघतोय, बरोबर आहे. कारण बघा, हा एक टप्पा आहे,
हा एक झोन आणि हा एक झोन आहे जिथे मार्केट इथे होतं. ठीक आहे, मार्केटला ह्या झोन मध्ये यायचं असेल ना पुश करायला लागेल आणि मार्केट नक्कीच ते करेल. पण आता येऊया 1 तासावरती, बघूया काय ते. बघा 1 तासावरती ना तुम्हाला ना एक गोष्ट मला सांगतो बघा, बट्टे का बघा, मार्केट जेव्हा वरती आलं ना तेव्हा प्राइझेशन करत येतं आणि जेव्हा खाली तेव्हा प्राइझेशन करत येतं. तुम्ही जर बघाल ना मार्केटने ना इथे एक हाय बनवला, त्यानंतर हे सगळे लोच आहेत, त्यानंतर त्यांनी हाय तोडलाय का, म्हणजे हायर हाय बोलतो ना प्राइझेशन मध्ये बुलीसाठी, तो बनवलाय का बघा, नाही. मार्केटने लोअर हाय बनवलाय. नीट ऐका, मुद्द्याच आहे, लोअर हाय बनवलाय मार्केट इथे ह्या लेवल नंतर मार्केटने काय केलंय, हा जो लोअर लो आहे त्याला तोडून एक खाली लोअर लो बनवलाय. मग आता मार्केटने जो हाय बनवलाय हा हाय नाहीये, हा लोअर हायच आहे, बरोबर आहे. मग आता असं आहे का मार्केट परत लोअर लो ला येणार आहे? मार्केटमध्ये काही होऊ शकतं. हे टेक्निकल अनालिसिसचा भाग आहे. दृष्टिकोन, विजन, मार्केटची मांडणी कशी आहे, ह्या गोष्टी आहेत. पण पॅनिक व्हायची गरज नाही, कारण का मार्केटमध्ये फॉल येणं जरा अशक्य, कारण का भले ते इराणचं 80-90 दिवसाचं वॉर चालू आहे, अमेरिकेचं चालू आहे, जे पण चालू आहे ना, त्या गोष्टी आता आपल्या बरोबरच राहणार. जसं कोरोनाच्या काळात पहिलं घाबरलो पण 2-3 महिने, पण नंतर आपल्याला सवय झाली, आपण त्याच्यावर राहायला लागलो आणि आता पण स्टेबल आहोत. तसंच थोड्या दिवसात ना त्या गोष्टींवरचा इफेक्ट कमी होतो. नवीन नवीन असलं का फॉल येतो जातो, त्या गोष्टी होतात, बरोबर आहे. पण आता काय झालंय, सगळ्यांना कळलंय, चाललंय, आता काय फरक पडत नाहीये. पण हे पण बघायला पाहिजे की टेक्निकल वरती काय चाललंय. इकडनं एक मोठी ट्रेंड लाईन येते, तुम्ही बघाल, तुम्हाला सगळं जर काउंट टाकलं ना मी, तर इकडनं एक ट्रेंड लाईन विकसित झालेली आहे. जर तुम्ही अजून बघाल ना, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, मार्केटने इथे पण एक ट्रेंड लाईन बनवली आणि जर तुम्ही बघाल ना, तर आपण असं घेऊया, चला स्ट्रेट घ्यायच्यासाठी आपण असं घेऊया. मार्केट आता ह्याच पॅटर्न मध्ये जात असेल ना, तर बघा खाली वर मग आता खाली, हा विषय समजण्याचा प्रयत्न करा. म्हणजे उद्याच्या उद्या मार्केट पटकन खाली येईल, क्रॅश होईल असं बोलत नाही मी. झालं तरी मार्केटकडे 24,300 पर्यंत मार्केट येईल आणि इकडनं बाउन्स होईल. ठीक आहे, आता दुसरी गोष्ट जर आपण बघतोय ना आपण, तर डेली वरती येऊया आणि बघूया, सगळं काढूया. बघा मी तुम्हाला काल सांगितलं होतं की मार्केटमध्ये मला एक रेड कॅन्डलची अपेक्षा आहे. रेड कॅन्डल बनली नाही, पण ही रेड कॅन्डल सारखीच मला दिसून येते, भले ग्रीन का, कारण का इन्व्हर्टेड हॅमर आहे आणि इन्व्हर्टेड हॅमर इज अ बेरिश ट्रेंड पॅटर्न, कॅन्डल पॅटर्न आहे. ठीक आहे, म्हणजे इथे सेलर्स आहेत, भरून सेलर्स आहेत, म्हणून ती खाली उलटी बनली अशी, याचा वीक मोठा आहे. माझ्या मुलांना पटकन कळलं असेल मी काय बोलतोय ते. बाकीचे नवीन लोक असतील त्यांना कॅन्डलची घटना, विक्स कसा असतो, त्याच्यावरून आपण काय निर्णय घ्यायचा असतो, आपला काय दृष्टिकोन बनवायचा असतो, कुठली स्ट्रॅटेजी डेव्हलप करायची, ती इम्पॉर्टंट असते. बघा आता सेम गोष्ट आहे की मार्केट आता ह्या लेवलला इथे आहे आणि ह्या लेवलला इथे. ओके, मार्केटकडे आता गॅप आहे का, मार्केटकडे गॅप नाहीये, मार्केटची गॅप झालेली आहे. ओके, मग आता काय लेवल माहिती इम्पॉर्टंट येते, आपली 30 लेवल इम्पॉर्टंट येते. 24,840 ही लेवल आपली स्ट्रॉंग सपोर्ट बनलेली आहे. मार्केट आता झोन मध्ये गेले ना, ह्या झोन मधनं उठून ह्या झोन मध्ये, वरच्या झोन मध्ये आले, त्यामुळे त्या आणि वरती जर बघायला गेलं ना, तर आपल्याकडे लगभग तरी 24,090चा 24,090चा स्ट्रॉंग रेसिस्टन्स आहे. पॉइंट आउट करून घ्या. येणाऱ्या काळात काय होईल माहिती काय, पुढच्या हप्त्यात मार्केट ह्या रेंज मध्ये राहील, पुढच्या हप्त्यात ह्या रेंज मध्ये मार्केट असतेच, बिकॉज बायिंग इज स्लो. हा विषय तुम्ही ध्यानात घ्या. जर असं झालं तर मार्केटमध्ये वरच्या साईडला असते असते मार्केट सरकत जाईल. मार्केट जर पडायचं असेल तर मार्केट ह्या कंडिशन मध्ये पडतो का, ही क्रॅश होण्याची, पडण्याची कंडिशन आहे. तसं नव्हता, ग्रीन कॅन्डल बनते ना, त्यामुळे जर असं रुकआउट आहे, म्हणजे बायर्स ह्या लेवलला आहेत. ठीक आहे, आता दुसरी गोष्ट अजून बघूया, आरएसआय डायव्हर्जन काय बोलतंय. आरएसआय डायव्हर्जन फ्लाइट आहे. ठीक आहे, आता आपण आहे ना आपल्या चार्टला येऊया, 15 मिनिटावरती बघूया आरएसआय डायव्हर्जन दिसतंय का. ओके, बघा काय दिसतंय तुम्हाला,
दिसतंय का? ह्याला आपण बोलतो बुलिश डायव्हर्शन. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, इथे एक असा पॅटर्न बनलाय. तुम्हाला कळलं असेल मी कुठला पॅटर्न बोलतोय. ह्याला डब्ल्यू पॅटर्न बोलतात. माझ्या मुलांना सेशन्स मुलांना कळलं असेल डब्ल्यू पॅटर्न म्हणतात. ह्याचा अर्थ काय? डबल बॉटम झालाय, म्हणजे इथे सपोर्ट आहे. कुठे? 780 किंवा 860 किंवा 850 पकडून चला. लगभग तरी 850 पकडून चला. मग आता 850 ना, म्हणजे 840 ची लेवल इथे लागलीच आहे, जो स्ट्रॉंग सपोर्ट आहे. मग मार्केटला उद्या जर गॅप डाऊन ओपन झालं तर ही टेस्ट करून मार्केट वर जाईल ना, तर नक्कीच विषय येतो की हा एक डब्ल्यू पॅटर्न बनेल. आपली एंट्री मग इथेच चालू होईल. ती ह्या लेवल पर्यंत. मार्केट डायरेक्टली वरती जाणार नाहीये, रेंज मध्ये राहण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. दुसरी गोष्ट, जर मार्केट फ्लॅट ओपन झालं तर मार्केट ही ट्रेंड लाईन जी आहे ना, इथे सपोर्ट घेऊन मार्केट परत ह्या लेवलला येईल. म्हणजे मार्केट आता अजूनही त्याच स्थितीला आहे. म्हणजे कुठल्या स्थितीला? कन्फ्युज स्थितीला आहे की वरती जायचं का खाली यायचं. ठीक आहे. आता आरएसआय काउंट टाकतो मी, तुम्हाला समजलं दिसेल तर. दुसरी गोष्ट, तुम्हाला वरनं एक ट्रेंड लाईन जी सांगितली ना, ती पण आपण ड्रॉ करून घेऊया, कारण आता उद्यापासून आपल्याला त्या गोष्टी सगळ्या समजायच्या आहेत. ओके. बघा आता होतंय काय माहितीये का? वरनं ट्रेंड लाईन, खाल्लं नाही, म्हणजे मार्केट आता ह्याच झोन मध्ये राहण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. आता आपण आपल्या लेवल्स जराशा पुढे वाढून घेऊया. ओके, वाढून घेऊया. ही पण जराशी आपण लेवल वाढून घेऊया. माझ्या मते उद्या पण मार्केटने असंच केलं पाहिजे की जर गॅपअप झालं तर इकडं खाली यायला पाहिजे, गॅप डाऊन झालं इकडनं वरती यायला पाहिजे, तर मार्केट सस्टेन झालं करून समजेल. सस्टेन का व्हायला पाहिजे माहितीये तुम्हाला? तर मला समजेल की हा जो 840चा जो लेवल आहे ना, ही एक स्ट्रॉंग सपोर्ट झालेली आहे. मार्केट याच्या खाली यायला मागत नाहीये. मग ते लोअर लो पॅटर्न जो मी बोलतोय ना, तो एक छलावा असेल, ट्रॅप करायसाठी असेल. दुसरी गोष्ट, उद्या 101% मार्केट ट्रॅप करण्याचा प्रयत्न करू शकेल. कारण का माहितीये का? लेवल्स खूप जवळ आहेत आणि रेंज खूप छोटी आहे. त्यामुळे ब्रेकडाऊन देऊन मार्केट परत रिव्हर्सल होईल, या ब्रेकआउट करून मार्केट परत लेवलला येईल. कारण का उद्या शुक्रवार आहे, लास्टचा दिवस आहे. शनिवार रविवार मार्केट बंद आहे. सोमवारी माझ्या मते उद्या मार्केट फक्त बघावं, काही करावं नाही. ज्ञान घेणं जरुरी आहे. याचा अर्थ असा नाही की ज्ञान बरोबर म्हणजे तुम्ही तलवार शिकताय. आज पहिल्याच दिवस हातात तलवार घेतली, तुम्ही आज लेफ्ट राईट केलं आणि संध्याकाळी मारामारी करायला उतरलात युद्धामध्ये, असं नाही होत ना. त्याला प्रशिक्षण लागतं, शिक्षण लागतं, अभ्यास लागतो, परिश्रम लागतो, घाम लागतो. आणि त्यानंतर येणारा एक दिवस एक योद्धा म्हणून तुम्हाला बघितलं जातं. मग आजच मी स्टॉक मार्केट शिकलोय, माझे सेशन संपलेत आणि उद्याच मी कमवायला लागेल असं नाही. त्याला एक्सपिरियन्स घ्यावाच लागतो. हर एक युद्धाचे नियम, अटी सगळ्या वेगळ्या असतात. समोरचा किती ताकदवान आहे या कमजोर आहे हे तुम्हाला एक्सपिरियन्स वर नाही. तर तुम्ही 10 लोकांना जेव्हा भेटाल ना, तेव्हा तुम्हाला कळतं. 10 दुसऱ्यांना भेटाल, 10 दुसऱ्यांना भेटाल, तेव्हा कळेल कोण चांगला कोण वाईट. ठीक आहे. मी तुम्हाला हा विषय पण सांगितला की संगत चांगल्या बरोबर ठेवा. चांगलं म्हणजे तुमची मित्र अच्छी असतील ती चांगलीच आहेत शाळेतली, पण ट्रेडर बरोबर एक मैत्रीचा भाग घ्यायचं कारण का माहितीये का? तुम्हाला आहेत ना, पैशाबद्दलची कल्पना या ट्रेडर कसा वागतो या जगतो हे कळेल तुम्हाला. ट्रेडरसाठी 1 रुपया पण किती इम्पॉर्टंट असतो ना, हे तुम्ही बघून घ्या. माझ्या मुलांना माहिती मी किती कंजूस आहे ते. 1 रुपया खरंच सांगू मी 10 वेळा विचार करतो. का? स्टॉक मार्केटचा पैसा असंच माहिती आला नाहीये. सगळ्यांचं म्हणजे कामाला जातात त्यांचा पण विचार करतोय मी. पण इथे लॉसेस बघितलात तुम्ही तर खूप मोठे लॉसेस होतात, खूप मोठे प्रॉफिट होतात. रिस्क तर सगळीकडेच आहे. कामावर जाताना पण, ट्रेननी घोड्या पाळत जाताना पण तुम्हाला त्रास होतोच आहे. तिकडे पण रिस्कच आहे. पण रिस्क कुठे नाही सांगा ना. त्यामुळे लढणं तर आहे, जिंकणं तुमच्यावरती आहे. आणि जिंकण्यासाठी तुम्हाला तुमच्या इच्छाचा मार्ग मोकळा करून शिकणं जरुरी आहे. म्हणून सांगतो 9वा बॅच मला चालू झालेला आहे. तुम्ही सगळ्यांनी येऊ शकता. इन्क्वायरीज अजून पेंडिंग बाकी आहेत माझ्या. 1 महिना पुरा बाकी आहे. जुलैमध्ये चालू होत आहे. स्टॉक मार्केटचा विषय एवढा खोल आहे,
7-8 महिन्यामध्ये तुम्हाला मी समजू शकेन, पण येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही एक स्वतः ट्रेडर बनाल ही शाश्वत मी देऊ शकतो. माझ्या भगिनी आहेत, माझ्या बहिणी आहेत, ज्या गृहिणी आहेत, हाऊसवाईफ आहेत, कॉलेजची मुलं माझ्याकडे आहेत, वयस्कर माणसं पण माझ्याकडे आहेत, ज्यांना मी शिक्षण देतो, प्रशिक्षण देतोय आणि एक मार्ग दाखवतोय जे ते आपल्या मेहनतीने करतात. फक्त मी एक मार्गदर्शक बनतो, बाकी मी त्यांना घडवत नाही असं बोलत नाहीये मी. ती लोक स्वतःच्या मेहनतीवरती ट्रेडिंग घेतात. ठीक आहे. परवा दिवशी पण काल दिवशी पण असंच एक मी टाकलेलं आहे की 250च्या वरती घे ना तर 300, 350, 320 पर्यंत गेलेला सेन्सेक्स एक्सपेरिमेंट काल. तो खूप खाली आला, लगभग 100 पर्यंत काय, पण त्यानंतर जो स्पाइक मारला त्यांनी तो वरती गेला. हे माझ्या फॅमिली मेसेज मध्ये माझे असतात, फॅमिली मेसेज मध्ये मी टाकतोच ग्रुपवरती की लेवल्स कसे आहेत, काय आहेत, कुठे आहेत, कसं आहे, फक्त त्यांना ज्ञान देण्यासाठी. मी कोणालाही टिप देत नाही. तुम्ही जर माझ्या सेशन जॉईन करत असाल आणि विचार करत असाल की मी तुम्हाला टिप देईन, तर मी टिप देत नाही. मी सेबी रजिस्टर नाहीये, माझ्याकडे अपेक्षा करू नका. मी तुम्हाला सक्षम बनवतो, येणारा काळ तुमचा सुंदर बनवतो. तुम्हाला अपाहिज बनून माझ्याकडे डिपेंडेंट करून मला काहीच फायदा नाहीये. स्वतः शिका, स्वतःच्या पायावर उभा आणि काहीतरी करू नका, पण त्याचा मार्ग मी तुम्हाला दाखवू शकतो, त्या मार्गावर चालण्याची तुम्हाला ताकद देऊ शकतो. ठीक आहे. तुम्हाला गोष्टी जर समजल्या असतील आजच्या, पण बघा आपला सेम कंडिशन आपल्याकडे आहे, फक्त लाईनी लागलेल्या आहेत, सेम कंडिशन आपल्याकडे लागलेल्या आहेत. तर उद्या पण मार्केटमध्ये जी परिस्थिती असेल ना ती सेम अशीच असेल. ठीक आहे, सेम अशीच असेल. 830च्या खाली मार्केट ट्रॅप करू शकतं, या 2400च्या वरती मार्केट ट्रॅप करू शकतं. त्यामुळे उद्याचा दिवस बघण्यासारखा आहे. ग्रीन कॅन्डल 15 मिनिटाची क्लोजिंग इथे बघा लिहिलेच ऑलरेडी. ग्रीन कॅन्डल 15 मिनिटाची क्लोजिंग 24च्या वरती. त्यानंतर मार्केट जर ही लेवल तोडत असेल ट्रेंड लाईन, तर यस मोठी गोष्ट होईल. असं बघायला गेलं ना तर मार्केट इथे ना एक असा पॅटर्न बनवतोय बघा. हा एक उद्या मार्केट असा पॅटर्न बनवून वरती जाण्याचा प्रयत्न करेल. ह्याला आपण इन्व्हर्ट हेड अँड शोल्डर बोलतो. जर इकडनं मार्केट जर गॅप होऊन खाली आलं ना तर समजा इकडनं बॉटम करून तो मार्केट वरती जाणार आहे. याला इन्व्हर्ट हेड अँड शोल्डर बोलतो, जेणे आपल्याला वरच्या बाजूची दिशा कळते. ठीक आहे. तर व्हिडिओचं कंटेंट तुम्हाला समजलं असेल, आवडला असेल, खरंच पटला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तुमचे कमेंटच मला प्रोत्साहित करतात व्हिडिओ बनवण्यासाठी. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद हेच माझं काय म्हणतात ते विनामूल्यचं प्रेम जे तुम्ही माझ्यावर दाखवताय, लाईक करताय, कमेंट करतात, हेच माझी गुरुदक्षिणा असेल. बाकी तुमच्याकडे काय अपेक्षा करत नाहीये. उद्याच दिवस तुमचा ग्रीन मध्ये जाऊ ही अपेक्षा हा व्हिडिओ थांबवत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. हसत राहा, बी पॉझिटिव्ह. गुड नाईट. जय हिंद, जय महाराष्ट्र.